आषाढ स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोकणातील फेमस कोंबडी वडे चिकन थाळी। पारंपरिक पद्धतीने कोंबडी वड्याचं भाजणीचं पीठ 1 किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये कसं बनवायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत। हे कोंबडी वडे तुम्ही कोणत्याही व्हेज नॉन व्हेज भाजीसोबत खाऊ शकता, तसेच ते नुसते चहासोबत खायला देखील खूप मस्त असे लागतात। वड्यांसोबतच इथं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी चिकन रस्सा भाजी। छान असे हे वडे फुलले आहेत, मस्त मऊ बनतात, बिलकुल तेलकट होत नाहीत आणि आतमधून देखील छान पोकळ असे होतात। हे वडे रस्सा भाजीसोबत खायला खूपच मस्त असे लागतात। नमस्कार, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला स्टार्ट करूया। तर वड्याचं भाजणीचं पीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण आपण एक एक करून पाहूयात। तर इथं या भांड्यामध्ये मी 1 किलो रेशनचं तांदूळ घेतला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हे तांदूळ आपल्याला साफ करून घ्यायचं आहे, निवडून घ्यायचं आहे आणि मग पाण्याने 1-2दा त्याला छान धुवून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये त्याचं पूर्ण पाणी मी निथळून दिलं आणि त्यानंतर साडीवर मी त्याला वाळायला घातलं। फॅन खाली मी छान 2-3 तास मी त्याला मस्त असं वाळवून घेतलं आणि मग इथं मी ते यूज करत आहे। आता तांदळामध्ये तुम्ही दुसरं कोणतेही तांदूळ यूज करू शकता, फक्त ज्याचा भात चिकट होतो असं तांदूळ वापरायचं नाही, जसं की इंद्रायणी। तांदळासोबत आपण घेणार आहोत 1 वाटी गहू। तर इथं हे 1 वाटी हे 200 ग्रामचं माप आहे, तर 200 ग्राम गहू इथं मी यूज करत आहे। त्याचसोबत 1 वाटी ज्वारी, 200 ग्राम ज्वारी इथं आपण वापरणार आहोत। ज्वारीसुद्धा मी छान पाखडून साफ करून घेतली आहे। त्याचबरोबर 1 वाटी पोहे इथं आपल्याला यूज करायचे आहेत, हे सुद्धा 200 ग्राम पोहे आहेत। त्यानंतर इथं 1 वाटी उडदाची डाळ आपण वापरणार आहोत, ही सुद्धा आपण साफ करून घ्यायची आहे। 250 ग्राम हरभऱ्याची डाळ इथं मी वापरत आहे, थोडी 50 ग्राम मी इथं एक्स्ट्रा घेतली आहे। त्यानंतर 5 टेबलस्पून धने, इथे मी इंदोरी धने वापरत आहे। 3 टेबलस्पून बडीशेप इथं या वाटीमध्ये मी घेतली आहे। धने आणि बडीशेप पिठामध्ये घातल्याने त्याची फ्लेवर तशीच टेस्ट खूप छान होते। या वाटीमध्ये 1 टेबलस्पून जिरं आणि हाफ टेबलस्पून ओवा इथं मी यूज करत आहे। त्यानंतर हाफ टीस्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा मेथीदाणे इथं मी यूज करत आहे आणि त्याचसोबत 8 ते 10 काळी मिरी आपण इथं यूज करणार आहोत। आता या सर्व साहित्यांमध्ये तांदूळ, गहू आणि ज्वारी सोडली की बाकीचं सर्व आपल्याला गॅसवर कढईमध्ये आपण हलकंसं हे भाजून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात। हाताला थोडीशी गरम लागली की लगेच आपण ही डाळ परातीमध्ये काढून घ्यायची आहे। अगदी कलर चेंज होतोपर्यंत ही भाजत बसायची नाहीये। त्यानंतर इथं मी उडदाची डाळ भाजत आहे, ही सुद्धा हाताला गरम लागली की परातीमध्ये काढून घेणार आहोत। डाळीनंतर आपण कढईमध्ये हलकेसे पोहे भाजून घेऊयात, हे सुद्धा हाताला गरम लागले की काढून घेणार आहोत। आता आपण धने, बडीशेप, जिरं, ओवा आणि त्याचसोबत काळी मिरी आपण एकत्र छान खमंग असं गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात। मस्त सुवास येतोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, हे सुद्धा मी परातीमध्ये काढून घेत आहे। सगळ्यात शेवटी गॅस बंद करून गरम कढईमध्ये आपण हे मेथीदाणे हलकेसे गरम करून घेऊयात। जास्ती भाजत बसायचं नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा पिठामध्ये उतरतो। तर इथं भाजलेले सर्व जिन्नस या परातीमध्ये मी काढून घेतले आहेत। आपण आता हे एकत्र छान मिक्स करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण गिरणीमधून त्याला छान सरसरीत असं दळून आणायचं आहे। तर आता हे सर्व मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे। इथं मी तुम्हाला वजन दाखवत आहे, 1 किलो 980 ग्राम इथं हे भरलं आहे। तर इथं गिरणीतनं मी पीठ दळून आणलं आहे। मस्त असा सुवास या पिठाचा येत आहे, छान सरसरीत असं हे दळलं आहे। आपण आता वड्यांसाठी पीठ मळायला घेऊयात। तर इथं या भांड्यामध्ये मी 5 वाटी म्हणजे 1 किलो पीठ इथं मी वापरत आहे। आता या पिठामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आणि त्याचसोबत थोडासा गूळ आपण मिक्सरमध्ये ह्याची एक पेस्ट बनवणार आहोत आणि ती या पिठामध्ये ॲड करायची आहे। बरेच जण कांदा हे किसून किंवा बारीक चिरून घालतात, पण इथं मी त्याची पेस्ट घालणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा या पिठामध्ये पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालूयात आणि मग त्यानंतर कांदा आणि गुळाची केलेली पेस्ट संपूर्ण मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे। आपण आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात। कांद्याची पेस्ट घातल्याने आपले वडे मस्त मऊ आणि टम्म असे फुगतात। आता हे पीठ मळण्यासाठी इथं मी कोमट पाण्याचा वापर करत आहे। जास्ती गरम पाणी किंवा थंड पाणी वापरायचं नाही, जास्ती गरम पाणी वापरल्याने आपले वडे तेलकट बनतात। तर इथं कोमट पाण्याचा वापर करून आपण आता हे सर्व पीठ छान असं मळून घेऊयात। तर इथं थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घालत आपल्याला हे पीठ घट्टसर मळायचं आहे। चपातीचं पीठ जरा सैलसर असतं, तसं हे पीठ बिलकुल मळायचं नाहीये। यामध्ये आपण कांदा घातलाय, त्यामुळं कांद्याला सुद्धा पाणी सुटते। आपण हे मळलेलं पीठ कमीत कमी 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहोत, त्यामुळं हे पीठ मळतानाच घट्टसर मळायचं।
तर छान असं हे पीठ मळून घेतलं आहे। तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये जर हे वडे बनवणार असाल तर सकाळ सकाळी हे पीठ मळून ठेवायचं, म्हणजे दुपारपर्यंत हे छान असं भिजतं। तर इथं तुम्ही पाहताय खूप सैलसर असं हे पीठ मळलं नाहीये, घट्टसरच हे पीठ मी असं मळून घेतलं आहे। आता हे मळलेलं पीठ आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे या स्टीलच्या पातेल्यामध्ये मी हे पीठ घेतलं आहे आणि तुम्ही पाहताय बरोबर मधोमध मी असे ह्याला होल करून घेत आहे आणि साईडनी देखील छोटे छोटे होल्स या पिठामध्ये आपण करून घ्यायचे। या पिठाला आपण कोळशाची धुरी देणार आहोत, तर साईडनी आणि मध्ये असे होल्स केल्याने पूर्ण पिठाला छान धूर असा बसतो। त्याचबरोबर मी गॅसवर कोळसा गरम करायला ठेवला आहे। छान लालसर होतोपर्यंत कोळसा मस्त असा गरम करून घ्यायचा आणि तो आपण बरोबर मधोमध ह्याच्या ठेवणार आहोत आणि ह्यावर थंड तेल आपल्याला ओतायचं आहे। जसा धूर त्यावर निघायला लागला लगेच आपण ताबडतोब त्याला झाकून ठेवायचं आहे। हे पातेलं आपण साईडला ठेवूयात। पावसाळ्याचे दिवस आहेत, कमीत कमी 4 ते 5 तास आपण हे पीठ छान भिजू देणार आहोत। इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चिकनची रस्सा भाजी। तर इथे 1.5 किलो चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याला आपण मस्त हळद मीठ चोळून घेऊयात। तर इथे चिकनची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण वाटण बनवणार आहोत। तर त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून तेलामध्ये छान परतून घेतला आहे। कांद्यासोबतच सुक्क खोबरं चिरून देखील मी तेलामध्ये परतून घेतलं आहे। 1 टेबलस्पून धन आणि अर्धा टेबलस्पून तीळ मी कढईमध्ये भाजून घेतलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या इथं मी वाटणामध्ये वापरत आहे। आपण मिक्सरमध्ये ह्याची बारीक असं वाटण वाटून घेऊया। त्यानंतर इथे या कुकरमध्ये आपण चिकनची भाजी बनवणार आहोत। तर यामध्ये घेऊयात 1 ते 2 टेबलस्पून तेल। आता या तेलामध्ये मी बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घातला आहे। आपण हा तेलामध्ये छान परतून घेऊया। कांदा परतत आला की यामध्ये आपण घरगुती मसाला 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि तो घातल्यावर आपण आता हे सर्व एकत्र तेलामध्ये छान परतून घेऊयात। केलेलं वाटण मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे, ते सुद्धा आपल्याला छान असं एकत्र मस्त परतून घ्यायचं आहे। हा मसाला परतत असताना जर तो कोरडा पडला, कुकरच्या बुडाला लागायला लागला, तर वरून तेल न घालता यामध्ये वाटणाचं पाणी किंवा कोमट पाणी घालायचं आणि मग गॅसच्या मीडियम फ्लेमवर हा मसाला छान असा परतायचा। हा मसाला परतत आला की यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घालत आहे। टोमॅटो घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला छान असं हलवून घेऊयात। तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मार्केटमध्ये मिळणारा चिकन मसाला ह्याच्यामध्ये यूज करू शकता। हे व्यवस्थित हलवून घेतल्यावर 2-3 मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवूयात। तर मस्त असं तेल या मसाल्याला सुटलं आहे। आपण पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात। आता हळद मीठ लावलेलं चिकन आपण यामध्ये घालूयात। तर संपूर्ण चिकन ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे। यामध्ये सगळं चिकन घातल्यानंतर आपण ते मसाल्यामध्ये व्यवस्थित असं हलवून असं घेणार आहे। दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। चिकन शिजवण्यासाठी आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करूयात। तर तुम्हाला रस्सा किती घट्टसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं। तर इथं 2 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे। पाणी घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित हलवून घेऊयात। गावरान कोंबडी असल्याने इथं मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। आपण आता कुकरला झाकण लावूयात आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर शिट्ट्या होऊ देऊयात। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर इथं मी आता चेक करत आहे। तर तुम्ही पाहताय मस्त अशी तरी भाजीवर आली आहे। खूपच टेम्पटिंग अशी ही भाजी दिसत आहे। चमच्याने आपण आता ही भाजी एकदा हलवून घेऊयात आणि यातला एखादा चिकनचा पीस आपण डिशमध्ये घेऊन चेक करूयात की तो व्यवस्थित शिजला आहे की नाही ते। बॉयलर चिकन असेल तर ते शिजायला जास्ती वेळ लागत नाही, 1-2 शिट्ट्यांमध्येच ते पटकन असं शिजतं। तर तुम्ही पाहताय मस्त असं इथे हे चिकन शिजलं आहे। मूठभर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे, ती आपण आता ह्या भाजीमध्ये ॲड करूयात आणि ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। मसाला छान परतून घेतला की कमी तेलामध्ये देखील भाजीला छान तरी अशी येते आणि चिकनला सुद्धा स्वतःचं असं तेल सुटतं, त्यामुळे सुरुवातीला तेल थोडं कमीच घालायचं। तर इथं मस्त चमचमीत तसंच झणझणीत चिकन रस्सा भाजी आपली तयार आहे। आपण आता कोंबडी वडे बनवायला घेऊयात। तर इथे या पिठातला कोळसा आपण बाहेर काढून घेऊयात। कोळसाचा बारीक काय असा तुकडा असेल तर तो देखील आपण या पिठातनं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे पीठ एकदा मळून घ्यायचं आहे। आता हे पातेल्यातलं पीठ मी आता परातीमध्ये काढून घेत आहे आणि परातीमध्ये आपण हे पीठ एकदा छान मळून घेऊयात। मस्त असं हे पीठ भिजलं आहे। आपण परातीमध्ये पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घेऊयात। गरज लागली तरच वरून पाण्याचा हात घ्यायचा। तर इथं हे पीठ छान असं मळून घेतलं आहे। तुम्ही पाहताय किती व्यवस्थित असं हे पीठ भिजलं आहे। आता या पिठाचे आपण छोटे छोटे लिंबा आकाराचे गोळे बनवून घेऊयात। एकाच वेळेस 5-6 गोळे तरी बनवून घ्यायचे, म्हणजे साईड बाय साईड वडेही बनतात आणि ते गरम तेलामध्ये छान तळूनही निघतात। पुरीच्या साईजचेच आपण हे वडे बनवणार आहोत, तर त्या प्रमाणामध्येच आपण हे गोळे देखील बनवून घ्यायचे।
तर इथे या पळपटावर मी दुधाची पिशवी घेतली आहे, त्यावर थोडंसं पाणी लावायचं आणि मग हा पिठाचा गोळा मधोमध इथं ठेवायचा आणि पुढच्या 3 बोटाने अशा पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा. खूप जास्ती पातळ किंवा जाडसर हा थापायचा नाही आणि सगळ्या बाजूनी एकसारखा असा हा थापून घ्यायचा. दुधाची पिशवी नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही प्लॅस्टिकची शीट इथं यूज करू शकता. वडा थापून झाला की बरोबर बोटाने मधोमध ह्याला असं भोक पाडून घ्यायचं. गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत असं गरम झालं आहे. आता गॅसच्या हाय फ्लेमवर आपण बनवलेला वडा तळून घेऊयात. तर जी वड्याची खालची थापलेली बाजू आहे ती तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायची. तेल कडकडीत गरम असल्याने वडा बरोबर तळून असा वरती येतो. ह्यावर झाऱ्याने अशा पद्धतीने तेल सोडायचं. तुम्ही पाहताय मस्त टम्म असा वरच्या बाजूनी वडा फुगला आहे. आपण आता तो पलटी करून घेऊयात. दोन्ही बाजूनी वडा एकदाच भाजायचा. खूप जास्ती वेळ पलटी करत बसायचं नाही. अगदी 5-6 सेकंदामध्ये हा वडा तळून निघतो. आपण आणखीन एक वडा करून पाहूयात. अगदी अलगद हाताने पाण्याचा हात घेत सगळ्या बाजूनी आपण हा वडा एकसारखा थापून घ्यायचा. खूप जास्ती पातळसर थापायचा नाही, नाहीतर तळल्यानंतर हे वडे कडक बनतात. या वड्यांना आपण मधोमध भोक पाडतो, त्यामुळे कोंबडी वड्यांसोबतच ह्या वड्यांना भोकाचे वडे देखील म्हटले जाते. तर इथं हा वडा आपला तयार आहे. गरम तेलामध्ये मस्त असा हा तळून घेऊयात. गॅसच्या हाय फ्लेमवरच हे वडे तळायचे, म्हणजे मस्त असे ते फुगतात. वरून झाऱ्याने त्यावर तेल सोडायचे. तर तुम्ही पाहताय हा देखील वडा आपला मस्त असा फुगला आहे. दुसऱ्या बाजूनी देखील छान असं ह्याला तळून घेऊयात. हे वडे जास्ती तेल शोषून घेत नाहीत, त्यामुळे ते तेलकटही होत नाहीत आणि हे वडे तळायला जास्ती आपल्याला तेलही लागत नाही. तर सगळेच वडे अगदी मस्त असे झाले आहेत. गरम तेलामध्ये वडा टाकताच मस्त टम्म फुगून असा तो वर येतो. दोन्ही बाजूनी अगदी अर्धा मिनिटात हा वडा छान असा तळला जातो. तुम्ही पाहताय किती सुरेख कलर या वड्यांना येत आहे. सोबतीला जर कोणी असेल तर अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही या 1 किलो पिठाचे वडे बनवून मोकळे होताल. 1 किलो पिठामध्ये माझे 45 वडे आरामात झाले आणि मेन म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा हे वडे असेच टम्म फुगलेले राहिले होते. तर अशा पद्धतीने कोंबडी वड्याचं भाजणीचं पीठ आणि त्यापासून कोंबडी वडे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. खूपच मस्त असे होतात. तेलामध्ये जसा हा वडा फुगतो, वडे बनवण्याचा आनंद दुप्पट असा वाढतो. इथं हे कोंबडी वडे बिलकुल तेलकट होत नाहीत, छान मऊ होतात, आतमधून देखील मस्त पोकळे होतात आणि शेवटपर्यंत टम्म फुगलेले राहतात. ताटात वाढल्यावर सुद्धा हे खूप सुंदर असे दिसतात. अशा पद्धतीने रस्सा भाजीसोबत खाल्ल्यावर त्याची चव शेवटच्या घासापर्यंत जिभेवर रेंगाळत राहते. तुम्हाला माझी आजची ही कोंबडी वडे चिकन थाळी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.